विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण भारतीय रेल्वेचे विभाग व मुख्यालय हा घटक पाहणार आहोत. हा घटक सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. तर पाहूया, आता याला सुरुवात करूया. भारतीय रेल्वेचे विभाग. आता आपण दिशा पहिल्यांदा जाणून घेऊया. दिशानुसार आपण आपल्याला पूर्णपणे लक्षात राहू शकतं. आता बघा, याप्रमाणे आपल्याला एक स्ट्रक्चर तयार करायचं आहे. आपल्याला असं आपण स्ट्रक्चर तयार करतोय. आता या स्ट्रक्चरवर आपल्याला दिशा द्यायच्या. आता वरच्या साईडला कोणती दिशा द्यायची, तर उत्तर. वरच्या साईडला उत्तर दिशा द्यायची आपल्याला. खाली कोणती दिशा द्यायची, तर दक्षिण. दक्षिण दिशा खाली द्यायची आपल्याला. या साईडला पूर्व दिशा आणि या साईडला पश्चिम दिशा. याच्याद्वारे आपण भारतीय रेल्वेचे विभाग व मुख्यालय पाहणार आहोत. या स्ट्रक्चरद्वारे म्हणजे दिशा लक्षात ठेवायचं. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम अशा दिशा लक्षात ठेवायचं. आता उत्तरेला उत्तर रेल्वेचं मुख्यालय दिल्ली. उत्तर रेल्वेचं मुख्यालय कुठे आहे, दिल्लीला आहे. उत्तरेला उत्तर रेल्वेचं मुख्यालय कुठे आहे, दिल्लीला आहे. तर आता या ठिकाणी पूर्व रेल्वेचं मुख्यालय कुठे आहे, कोलकाता. पूर्व रेल्वेचं मुख्यालय कुठे आहे, कोलकाता. आणि दक्षिण रेल्वेचं मुख्यालय कुठे आहे, चेन्नई. खाली घेतोय मी, चेन्नई. दक्षिण रेल्वेचं मुख्यालय कुठे आहे, चेन्नईला. आणि पश्चिम रेल्वेचं मुख्यालय कुठे आहे, चर्चगेट, मुंबई. चर्चगेट, मुंबई. आणि आता मध्य रेल्वेला मी या ठिकाणी लिहितो. मध्य रेल्वेचं मुख्यालय, मध्य रेल्वे म्हणजे सीएसएमटी. मध्य रेल्वेचं मुख्यालय. मध्य रेल्वेचं मुख्यालय कुठं झालं, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे मध्य रेल्वेचं मुख्यालय झालं. ठीक आहे. आता किती झाले बघा, उत्तर रेल्वेचं दिल्ली, पूर्व रेल्वेचं कोलकाता, दक्षिण रेल्वेचं चेन्नई, पश्चिम रेल्वेचं चर्चगेट, मुंबई आणि मध्य रेल्वेचं सीएसएमटी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. आता हे किती झाले, 5 झाले. ओके. आता बघूया दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय. आता काय पाहायचं आपल्याला, दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय सिकंदराबाद. तर या सिकंदराबाद. हे काय झालं, दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय काय झालं, सिकंदराबाद. आता काय उत्तर मध्य रेल्वेचं. आता लक्षात ठेवा, सिकंदर आलावरनं सिकंदर पुढून आला. हा सिकंदर आला म्हणजे अलाहाबाद. आता अलाहाबाद हे कुठलं झालं, उत्तर मध्यचं मुख्यालय कुठलं झालं, कोणतं झालं, तर अलाहाबाद. अलाहाबादला दुसरं नाव काय, प्रयागराज. अलाहाबाद या शहराला दुसरं नाव काय, प्रयागराज. लक्षात ठेवा, परत एकदा सांगतो मी. दक्षिण मध्यचं सिकंदराबाद, उत्तर मध्यचं अलाहाबाद किंवा प्रयागराज. आता पश्चिम मध्यसाठी बघूया. पश्चिम मध्यचं मुख्यालय कोणतं आहे, पश्चिम मध्यचं मुख्यालय जबलपूर. पश्चिम मध्यचं मुख्यालय जबलपूर. आता पूर्व मध्यचं मुख्यालय हाजीपूर. पूर्व मध्यचं मुख्यालय कोणतं येईल, हाजीपूर. एकूण भारतीय रेल्वेचे प्रामुख्याने 18 विभाग आहेत. पहिले 17 होते, आता एक नवीन वाढलाय 18. असे 18 विभाग आहेत. ठीक आहे. आता बघा, आपण हे पहिल्यांदा 5 बघितले, नंतर 4 बघितले, 9 झाले. आता पाहूया अजून. आता बघा, उत्तर आणि पश्चिम. उत्तर पश्चिमचं मुख्यालय कुठं आहे, जयपूर. उत्तर पश्चिमचं मुख्यालय कोणतं आहे, जयपूर. आणि उत्तर पूर्वचं मुख्यालय कोणतं आहे, गोरखपूर. उत्तर पूर्वचं मुख्यालय कोणतं आहे, गोरखपूर. ठीक आहे.
उत्तर पूर्वचं मुख्यालय कोणतं आहे? गोरखपूर. आता बघूया या ठिकाणी आता दक्षिण पश्चिमचं मुख्यालय. दक्षिण पश्चिमचं मुख्यालय कोणतं आहे? हुबळी. हुबळी हे कर्नाटक मध्ये आहे. हुबळी हे ठिकाण हे कुठं आहे? कर्नाटक मध्ये आहे. आता बघा दक्षिण पूर्वचं बघूया ठिकाण. दक्षिण पूर्वचं ठिकाण कोणतं येते? कोलकाता. दक्षिण पूर्वचं ठिकाण कोणतं येते? कोलकाता. कोलकाता. ठीक आहे. आता बघा किती झाली? जवळजवळ आपली 14. अजून एक राहिले, 13 झाली. अजून आता बघा दक्षिण पूर्व मध्य. दक्षिण पूर्व मध्यचं मुख्यालय कोणतं येते? तर विलासपूर. आता इथं लिहायला बघा, आपण इथं लिहू बिलासपूर. बिलासपूर हे छत्तीसगड या राज्यामध्ये आहे. दक्षिण पूर्व आणि मध्यचं मुख्यालय कुठे आहे? बिलासपूर, छत्तीसगड या राज्यामध्ये आहे. आता बघा किती झाले? हे 14 झाले. 14. बघूया आपण आता परत क्रम मोजूया. रेल्वेचं मुख्यालय चेन्नई हे 2 झाले. आता पूर्व रेल्वेचं कोलकाता 3, पश्चिम रेल्वेचं चर्चगेट मुंबई आणि मध्य रेल्वेचं CSMT म्हणजे 5 झाले या ठिकाणी. आता बघा दक्षिण मध्यचं सिकंदराबाद 6 झाले. उत्तर मध्यचं अलाहाबाद 7 झाले. पूर्व मध्यचं हाजीपूर 8 झाले. पश्चिम मध्यचं जबलपूर 9 झाले. हे 9 झाले. आता बघा या ठिकाणी उत्तर पश्चिमचं जयपूर 10 झाले. उत्तर पूर्वचं गोरखपूर 11 झाले. बघा दक्षिण पूर्वचं कोलकाता 12 झाले आणि दक्षिण पश्चिमचं हुबळी 13 झाले. किती झाले? अशा प्रकारे इथं 13 झाले. आता बघूया आपण परत आता बघूया. आणि 14 नंबरला काय येईल? पूर्व किनारी रेल्वे. 14 नंबरला काय येईल? पूर्व किनारी रेल्वे. आणि आपला अजून एक राहिलेलं आहे 14 नंबरचं आपल्याला घ्यायचं राहिलं. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचं बिलासपूर हे 14 नंबरला राहिलं. हे किती? 14 नंबरला दक्षिण पूर्व मध्यचं 14. आणि 15ला काय येईल? 15ला पूर्व किनारी रेल्वे. पूर्व किनारी रेल्वे हे 15 नंबरला येईल. विभाग 15वा. 16वाला काय येईल? उत्तर पूर्व रेल्वे. उत्तर पूर्व सीमांत रेल्वे. उत्तर पूर्व सीमांत रेल्वे. 17व्याला काय येईल? कोलकाता मेट्रो. कोलकाता मेट्रो येईल. आणि 18 नंबरला काय येईल? पूर्व किनारी दक्षिण किनारी रेल्वे. दक्षिण किनारी रेल्वेचं कुठं आहे मुख्यालय? विशाखापट्टणम. हे कुठं आहे? विशाखापट्टणम. बघा परत एकदा पूर्व किनारी रेल्वेचं मुख्यालय कुठं आहे? इथं दिलेलं नाही, इथे लिहून घेऊया आपण. पूर्व किनारी रेल्वेचं मुख्यालय कुठं आहे? भुवनेश्वर. पूर्व किनारी कुठं आहे? भुवनेश्वर. आता उत्तर पूर्व सीमा रेल्वेचं मुख्यालय कुठे आहे? गुवाहाटी. आणि कोलकाता मेट्रो कोलकाता पश्चिम बंगाल मध्ये आहे. आणि हे विशाखापट्टणम मध्येच आहे. विशाखापट्टणम हे कुठं आला? आंध्र प्रदेशचा भाग आला. आंध्र प्रदेश. बघा तर किती झाले? भारतीय रेल्वेचे एकूण विभाग किती झाले? 18 झाले. तर 18वा कुठला आहे? दक्षिण किनारी रेल्वे विशाखापट्टणम आंध्र प्रदेश. हा नवीन आहे. पहिले किती होते? 17 होते. आता 18 झाले. आता भारतीय रेल्वेची स्थापना कधी झाली? 16 एप्रिल 1853 मध्ये झाली. मुंबई ते ठाणे ही पहिली रेल्वे धावली. आता मेट्रोचे जनक ई श्रीधरन. मेट्रोचे जनक जे आहेत, मेट्रोचे जनक त्यांचं नाव काय? ई श्रीधरन. हे मेट्रोच्या जनकचं नाव आहे ई श्रीधरन. आणि मुंबई रेल्वे कधी सुरुवात झाली आपली? भारतीय रेल्वेला कधी सुरुवात झाली? 16 एप्रिल 1853 ही सुरुवात झाली. मुंबई ते ठाणे असं विसरायचं नाही. तर भारतीय रेल्वेचे विभाग एकूण किती आहेत? 18. भारतीय रेल्वेचे एकूण विभाग किती आहेत? 18. मग त्याची मुख्यालय आपण आज पाहिली.
तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील. धन्यवाद.